आज तुम्ही घोषणा केली की आंदोलन आम्ही अधिक तीव्र करणार आहोत पुढच्या 15 दिवसांमध्ये। बघा, आज या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आमच्या मागण्यांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येत्या 8 दिवसात जर आमचं नोटिफिकेशन निघालं नाही, एकदम स्पष्ट सांगतो, तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन होईल। पहिल्यांदा तर 1 आठवड्यात जर नोटिफिकेशन आलं नाही तर पूर्ण ठाणा, पालघर, नवी मुंबई आणि मग मुंबईचा काही भाग हे कंप्लीट आम्ही बंद ठेवू, कंप्लीट। ते एक आमचं सरकारला काय बोलतात मेसेज असेल, बरोबर आहे। त्याच्यानंतर सुद्धा नाही झालं तर मग लाखोच्या संख्येने विमानतळाला 2 दिवस अगोदर 30 तारखेला उद्घाटन असेल तर 28 तारखेला विमानतळाला घेराव घातला जाईल आणि लाखोच्या संख्येने लोक असतील। मग धावपट्टी पण उतरला तर चालेल आणि काही झालं तरी चालेल, शासनाने काही केलं तरी चालेल, परंतु कसली तमा न बाळगता आम्ही रस्त्यावर उतरू। केंद्र सरकार तुम्हाला रिस्पॉन्स देत नाहीये? बघा, मी 15 मेच्या आसपास केंद्रीय मंत्री महोदयांना पत्र लिहिलं होतं। मला 4 जूनला पत्राचं उत्तर आलं कि विचाराधीन है, महाराष्ट्र गवर्नमेंट से एक किया है, ठीक है। मी 30 जुलैला परत एकदा तो विषय संसदेत घेतला, त्याचं उत्तर आजपर्यंत आलं नाही। नक्की तर 30 तारखेला उद्घाटन आहे, 15 दिवस बाकी आहे, हे सगळं संभ्रम चालू आहे। नक्की केंद्र सरकारच्या मनात काय, नक्की त्यांची इच्छा काय, आणि म्हणून हे आंदोलन आणखी तीव्र आणि उग्र होईल। आज आपण पाहत असाल फक्त 4 व्हीलर गाड्या ज्या हजारोच्या संख्येने आल्या, ज्यावेळेस आम्ही सगळ्या आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना आवाहन करू त्यावेळेस परिस्थिती खूप वेगळी असेल। आणि माझं म्हणणं असं आहे की शासनाने आमच्या स्थानिक भूमिपुत्रांचा, आगरी, कोळी, कुणबी, आदिवासी, मराठा सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांचा आक्रोश बघू नये, आक्रोश बघू नये। हा आक्रोश खूप वेगळा असेल आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत 8 दिवसात नोटिफिकेशन काढावं आणि स्वर्गीय राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेब यांचं नाव देण्यात विधानापासून सगळी लोक आनंदित होती। तुम्ही एक महत्वाचं विधान केलं की शरद पवार साहेबांच्या मीटिंग मध्ये मी असताना त्यांनी सांगितलं की 14 तारखेला तुमचं कोणतं आंदोलन आहे, तर तुम्ही हे आंदोलन सांगितलं आणि त्यांनी सांगितलंय की समाजाला एक व्हायला सांगा, कारण 2 नावं अजून आलेली आहेत, असं तुम्ही महत्वाचं विधान केलं। हो हो हो, आणि हे सगळ्यांना माहित आहे, फक्त एवढंच आहे की मला ते अनाऊन्स नाही करायचं, मला अनाऊन्स नाही करायचं। मला काय आहे, मला आमच्या, अरे आम्ही ज्यांच्यासाठी मागतो ते आमचेच नेते थोडे आहेत का, या देशाचे नेते आहेत हो। त्यांनी केलेलं कार्य मी तुमच्या समोर सांगतो, सगळ्या प्रमुख मीडिया आहेत, बघावं, असं दाखवा। अशी 3 कामं केलेले राष्ट्रीय नेतृत्व दाखवा ना। मंडल आयोगाच्या शिफारसी जेव्हा लागू झाल्या, आपण पाहिलं असेल महाराष्ट्राचं ओबीसी समाजाचं नेतृत्व हे दिवा पाटील साहेब करत होते, छोटी गोष्ट आहे का? बरं, 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, अखेरच्या श्वासापर्यंत ज्या घरात राहिले ते घर लोकांनी श्रमदानातून बनवून दिलं होतं। तुम्ही जा, प्रत्यक्ष पाहणी करा, तुमच्या लक्षात येईल, या खोलात जा, कारण याच्यात मीडियाची खूप महत्वाची भूमिका असेल। जर तुम्ही, मी आजपासून तर सांगितलं आमच्या नेत्यांना आमच्या सगळ्या समाजाला सांगितलं, उद्यापासून राष्ट्रीय नेते दिवा पाटील म्हणून बोलायचे आणि ते योग्य पाहिजे। नाही बघा, एवढा मोठा मराठा समाजाचा प्रश्न होता, मार्गी लावला ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी। आमचं म्हणणं आहे त्याच्यासमोर आमचा तर प्रश्न काहीच नाही हो, आणि आमच्या दिवा पाटील साहेबांचं नाव देऊ विमानतळाची उंची वाढणार आहे हो, दिवा पाटील साहेबांची उंची नाही वाढणार, विमानतळाची वाढणार आहे। दिवा पाटील साहेब एक खूप मोठे उत्तुंग व्यक्तिमत्व होते आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही मराठा समाजाचा प्रश्न, जो जटिल प्रश्न होता, मार्गी लावला, आमचाही प्रश्न लावा, आमची मध्यस्थी करा आणि मी उद्या स्वतः त्यांच्याकडून वेळ मागणार आहे। जेव्हाही वेळ मिळेल आमच्या प्रमुख सगळ्या मंडळींना मी मेसेज देईन
भेट घेईन, त्यांना मध्यस्थी करायला सांगेन आणि आठवड्याच्या आत जर केंद्रात आमची मीटिंग करून दिली, इकडे नोटिफिकेशन निघालं तर ठीक आहे ना, मग पुढचं आंदोलन आम्ही स्थगित करू. पण हे सगळं आमच्या शिष्टमंडळासमोर झालं पाहिजे. सर, तुम्ही असा इशारा दिला की जे नेते या आंदोलनामध्ये सामील होणार नाहीत त्यांच्या ठरावामध्ये तुम्ही घुसणार. नाही, मी नाही बोललो असं. भाषणामध्ये तुम्ही असं बोलला. नाही, माझं भाषण मी काय बोललोय की जे येणार नाही त्यांना परत मी विनंती करेन, मी परत विनंती करेन. आणि हेही सांगतो, आता पण मी इथल्या सगळ्या प्रमुख लोकांना भेटलो, जसं तुम्हाला सांगितलं, रामशेठ ठाकूर साहेबांना भेटलो, जयंत म्हात्रेंना भेटलो, जयंतभाई पाटील साहेबांना भेटलो, सगळ्यांना भेटलो. बाकी आमची मंडळी समोर बसली. बघा, जे येणार किंवा नाही येणार समाजाला काय फरक नाही पडत, फरक नेत्यांना पडतो, लक्षात ठेवा. आणि समाजाला कुठल्या नेत्याची गरज नसते, नेत्याला समाजाची गरज नसते. मी आजही सांगतो, ते खासदार आहे, माझा प्रोटोकॉल पाळत नाही का? अरे मला प्रोटोकॉल दिला कोणी? सर्वसामान्य जनतेने दिला, मतदारांनी दिला, त्यांच्या समोर प्रोटोकॉल पाळू. आणि म्हणून सांगतो, जे येतील सोबत ना येतील त्यांच्याशिवाय. ज्या नेत्यांना तुम्ही निमंत्रित केलं होतं, रामशेठ ठाकूर साहेब असो किंवा आणखी कोणी असो, त्या नेत्यांकडून तुम्हाला रिप्लाय आला? रामशेठ ठाकूर साहेब मला बोलले मी बाहेर चाललोय, आणि ते मला वाटतं लंडनला कुठं तरी आहे. जय म्हात्रे साहेबही बोलले होते. ऍक्च्युली त्यांच्या मुलानंच ते रोलर वगैरे सगळं पाठवलं होतं. काय प्रकृती अस्वस्थपणे नाही, आमदारांचा रिप्लाय तुम्हाला भेट नाही झाली, पत्र दिलं होतं. त्याचा काय रिप्लाय पत्राद्वारे किंवा काय नाही, अजून काय नाही. मी गणेश नाईक साहेबांना पण सांगितलं, त्यांचंही पत्र, त्यांचंही काय मला मेसेज नाही. थँक्यू.